व्हावा. ही तर आपल्या इथं आहे का? हे सगळे तुम्ही माझ्या कीर्तनासाठी नाही आले. तुम्ही वारकरी संप्रदायाबद्दल तुमचं असणारं प्रेम, भगवंतावरती तुमची असणारी श्रद्धा आणि भवानी मातेवरती तुमची असणारी भक्ती, ह्याच्यामुळे तुम्ही इथं आले, माझ्या कीर्तनासाठी नाही आले. बरोबर की नाही? मग बोलत चला. 1500 लाडक्या बहिणीचे आले नाही तर काय अवस्था झाली आपली? किती शिव्या घातल्या, किती जणांनी घातल्या? अहो लाडक्या बहिणीचे पैसे आमच्या लाडक्या दाजींना बी पुरले नाही. हा, आमच्या लाडक्या दाजींना पैसे नाही पुरले. लाडक्या दाजीनं काय अवस्था केली की बहिणीचा नंबरच्या ऐवजी स्वतःचा नंबर दिला, बायकोच्या नंबरच्या ऐवजी स्वतःचा नंबर दिला, आणि नंबर दिल्यानंतर मेसेज कुणाला गेला पैसे आल्यावरती? बरोबर. मग झालं काय आता माता माऊल्या? एक माऊली गरीब कुटुंबातली होती, हौसेची होती, आणि तिला फक्त एवढंच माहित होतं की ऍपल मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल वापरायचे. ते पटनाचं तसला छैया ते तसलं काय भेटतं ना यात्रेत जत्रेत तसला मोबाईल, तशा टाईपचे मोबाईल कधी बघितले असतील त्यांनी. आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की जरा चांगल्यातला मोबाईल वापरावा. माता माऊल्या आश्चर्य वाटेल, त्या माऊलीनं 1 लाखाचा आयफोन घेतला. किती? 1 लाखाचा आयफोन घेतला ऍपल कंपनीचा. कुणाच्या जीवावर? लाडक्या बहिणीच्या योजनेच्या जीवावर घेतला. बरोबर. लाडकी बहिणी योजना म्हणजे अजितदादा पवार आपले आणि देवेंद्र फडणवीस, बरोबर, त्यांच्या जीवावर घेतला. नंतर परत मध्ये हे लागलं काय, आचारसंहिता लागली. 2 हप्ते आलेच नाही. 300 रुपये रोजानं गेली माता माऊली ती. 2 महिने गेली, 2 महिन्याचे हप्ते फेडले. नंतरचे परत 2 हप्ते आले नाही. रडत होती, मीडिया समोर आली, म्हटले लाडक्या भावाच्या जीवावर बहिणीनं मोबाईल घेतला आणि भाऊ डोकून पण